बॉलिंग मार्क वरती कैलास. पहिला चेंडू स्ट्राइक एंड वरती समीर कोळीलकर. पहिला चेंडू फेस करत असताना उलटा चेंडू होता. बॅटची एज होती. एक धाव करण्याचा प्रयत्न होता पण नाकार दिलाय विष्णू शिंदेने. एस्टांच्या मागे बॉल गेलाय. चांगला चेंडू होता कैलास. दुसरा चेंडू कैलास. स्ट्राइक एंड वरती समीर. अजून एक चेंडू येतो डॉट. सलगचा दुसरा चेंडू डॉट. कैलास बॉलिंग मार्क वरती. तिसरा चेंडू. दोन चेंडू भन्नाट होते. तिसरा चेंडू कैलास खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न दुसरे सुद्धा कंप्लीट. तिसराचा प्रयत्न तिसरा सुद्धा कंप्लीट. 3 धावा एकवटल्या आहेत. तीन चेंडू 3 धाव संख्या. आता आला विष्णू शिंदे स्ट्राइक एंड वरती. बुलढाणा एक्सप्रेस बब्या. बॉलिंग मार्क वरती कैलास उर्फ मोहम्मद सिराज. चौथा चेंडू कैलास. फ्लिप केला बॉल. एक टप्पा घेत गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार डीजे. पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडू तडाखा दिलाय विष्णू शिंदे. पाचवा चेंडू कैलास. आता चेंडू आलाय डॉट. प्रति उत्तर देत असताना कैलास. तो सुद्धा बोलतो हम भी नहीं है किसी से कम. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू त्यांनी टाकलेत. 7 धाव संख्या. खर्च करता असताना 5 षटकाची मॅच असेल. लास्टचा चेंडू वंटी गो. फुलाऱ्यांचा चेंडू होता. अपील करण्यात येते. यो सुद्धा चेंडू येतो डॉट. चांगला स्पेल राहिलाय कैलासचा. 7 धाव संख्या. 1 ओव्हर बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान एरंदळ गावचे शाखा प्रमुख मयूरजी बेयर यांचं आगमन झाले. विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर बदलापूर नगरीतून एखादा उभरता सितारा पुढे यावा यासाठी चंद्रकांतजी बेयर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नयनजी बोराडे यांच्या माध्यमातून या नवीन नवनिर्वाचित समालोचकाला संधी देण्यात आली आहे. खरं तर विनोदजी धुळे यांचे सुपुत्र वराडे गावचे आर्यंत यांचा आवाज आपण ऐकतोय. धन्यवाद. षटक क्रमांक दुसरा भूषण आलाय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचा षटक दुसरा. समोर समीर खेळतोय. भूषण बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती समीर.
लाईन खराब, बॉल चाललाय वाईट, एक धाव अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली आहे. लेस्टिकला सोडून जाणारा चेंडू, त्यामुळे अंपायर सिग्नल वाईट बॉल. टीमची टोटल एकाच्या प्लस अंकानं 8 धाव संख्या. पहिला चेंडू भूषण अलकायन कट केलाय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. नाकार दिलाय विष्णू शिंदेने. दुसरा चेंडू भूषण बॉलिंग मार्क वरती, समोर विष्णू शिंदे. फ्लिप करायचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट होते. धोकाची घंटा वाजली होती. बाल बचावले गेले. तिसरा चेंडू वर फ्लिक केलाय, एक धाव कंप्लीट. एरंजर गावचे चॉकलेट बॉय नचिकेत मेहर यांचं आगमन झाले आहे. अकरा धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पार मिळतील. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. विष्णू शिंदे मैदानावरती दाखल झालेत. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, बिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये पोहोचेल. एक सिंगल एकवटली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथे एकवटल्या जातील. खरे तर बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा नाव का ठेवलाय ते तुम्ही पाहिलं असेल. 2 धावा भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या विष्णू शिंदे यांच्या माध्यमातून. या मैदानाचा पूर्णपणे त्यांना आढावा आहे, कारण मैदानाच्या चौफेर बाजूला खरं तर त्यांनी पडताळणी केली आहे. कारण 2 दिवस पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो विष्णू शिंदे यांना, त्यामुळे पूर्णपणे मी म्हणेन या मैदानाचा आढावा त्यांना माहिती आहे. आडवा बाट खेचायचं होतं, नाही जमलं. टप्पा पडल्यानंतर बॅटम पाठच्या मधला बॉल मात्र भरपूर वेगानं निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना मुख्य मंचावरती आपण पाहतोय खरं तर आमचे जयजी कतोरे यांचं आगमन झालंय. बडपूर्वक स्वागत आहे जयेश, वेलकम. क्रिकेटची भरपूर गर्दी आहे आणि जेव्हा जेव्हा मोठमोठी स्पर्धा असेल त्यावेळेस आवर्जून उपस्थित असतात. मनपूर्वक स्वागत आहे. इथे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावल्या. या मॅच मध्ये 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून कमीत कमी 50 ते 55 धावा इथे नोंदवाव्या लागतील. खरं तर मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असाल 65 धावाचा भलं मोठं डोंगर अक्षरशः पोखरून काढलं. टीम ध्रुवी शिरेपण ग्रुप बदलापूर संघाने का बॅटिंग केली. अनिकेत कुलकर्णी असतील, त्याच्या साथीनं प्रतीक पिसेकरला आपण पाहिलं, विवेक पिसेकरला आपण पाहिलं. टॉप गिअरवरती बॅटिंग केली आणि अक्षरशः 2 चेंडू राखत असताना तो सामना तिथे जिंकला. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय अजून एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. नरजी यशवंतराव, आपली चावी जर मिळाली असेल तर आपण या मंचावरती आपण बसून घ्या. खरं तर नामांकित पुरस्कर्ते म्हणून त्याची ओळख घ्या. त्यांच्या साथीनं दिनेश यशवंतराव असतील. काल देखील या स्पर्धेमध्ये जयरमान जोबेलीकरण हा संघ त्यांनी बांधला होता. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ बांधण्याचा विक्रम ते करत असतात. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती गुरुदास दाखल होते. गुरुदासची मार्कवरती महेंद्र ठाणगेला तुम्ही पाहताय. खरं तर जांभळे संघाची ओळख आहे महेंद्र ठाणगे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट याच जांभळे संघासाठी महेंद्र ठाणगे यांनी नेहमीच खेळलाय आणि आज देखील पुन्हा एकदा ते दाखल झाले. ज्यावेळेस मात्र संघ कुठे ना कुठे मी म्हणेन चांगली कामगिरी करतोय महेंद्र ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्कलचे 2 ओव्हर ज्यावेळेस संपन्न झालेत, पाबंदी सर्कलची पूर्णपणे हटवली आहे, अशा परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवत असताना महेंद्र जो स्वतः संघ नायक आहेत ते गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती नव्हता. सलामीला दाखल झाले होते समीर कोडिलकर आणि आता इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना धक्का लागेल पहिला. टीम जय श्रीराम
क्रिकेट संघ वराडे संघाला फलंदाज बाद. सो मच. नवीन बॅटर मैदानावरती नितेश कोंडिलकर दाखल झाले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विष्णू शिंदे याला तुम्ही पाहताय काल दिवसभर अंपायरिंग येथे केली. त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग मध्ये दाखल झाले. 3 वाजता घरी आले आणि आज पुन्हा एकदा 9 वाजता या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेत. फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल एक चांगला झेल स्वीकारत असताना विष्णू शिंदेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का लागेल दुसरा. टीम जय श्रीराम वराडे संघाला फलंदाज बाद. संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. षटक क्रमांक 30 घेऊन महेंद्र ठाणगे दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर्तो विकेटना. पहिला बॉल टर्न केलाय. बॅटची कडा घेतली. फाईन लेगचं क्षेत्र पाहिलं होतं मोकळे आणि तेच क्षेत्र निवडले. गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत धन 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 करत बॉल चालले सीमा पार. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीला धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री. लाईनच्या बाहेर वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटना के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. षटकार आलाय. एक चौकार एक षटकार. धाव फलक पुढे सरकतोय. 24 धावा. फुल टॉस बॉल. नो बॉल. खर तर नाराज आहेत मोहन कोंडिलकर कारण फुलटॉस बॉल वरती आक्रमण करायचं होतं. तुटून पडायचं होतं. नाही जमलं कारण ऑफ स्टिकच्या थोडेसे बाहेर ते उभे होते. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू होता. त्यामुळे नो बॉलचा इशारा. टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून. फ्री हिटचा बॉल आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची पूर्णपणे संधी आहे. संधी आता निर्माण झाली आहे या मॅच मध्ये. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल आहे. आय थिंक बॅटची कडा होती त्यामुळे इथे मी म्हणेन अपील करण्यात आली परंतु बॅटर सेफ असतील. फ्री हिटच्या बॉलवरती शेवटचा बॉल होता शिल्लक या मॅच मध्ये. राईट नंबर विकेट. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला पाहिलं होतं क्षेत्र मोकळे परंतु डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक चौकार एक षटकार जरूर आला. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेले जरूर परंतु आता या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेन कमबॅक करण्याचं काम केले टीम जांभळे संघाच्या माध्यमातून कारण 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 25. चला पाणी घेऊन जा.
डीजे. टीम चेअरमन कान्होर आणि त्यांच्या विरोधात सोनिवली दोन टीमची आपल्याला विनंती आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. या ऐकूया पुन्हा एकदा आर्यन धुळे यांचा आवाज. नितेश स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू केला असताना आता चेंडू आलाय डॉट सबमरीन डिलिव्हरी एस्टेनच्या लगत गॅदर केला कीपर डॉट चेंडू दुसरा चेंडू नितेश बॅटची गाडा फलंदाज होतोय बाद नितेश अजून एक धक्का लागते वाराडी टीमला नितेश बॅट थोड्या आउट. बांधण्यात टाकले विनोद धुले यांचं आगमन झालेलं आहे. न्यू बॅट्समन साहिल तिसरा चेंडू उशन अजून एक चेंडू येतो डॉट लगोपाठ 3 चेंडू डॉट धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. चौथा चेंडू भूषण साहिल स्ट्राईक एंड वरती 2 चेंडू डॉट केलेत तिसरा चेंडू सुद्धा डॉट फलंदाज होते बाद साहिल बॅक टू द कॅप. न्यू बॅट्समन यश उर्फ यशू आता आलाय चेंडू वाईट एक एक्स्ट्रा धाव फलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. बंटी मुसले स्टेज वरती आगमन झालेला आहे.
शेवटचा चेंडू 1 टू गो. धावफलक 27. शेवटचा चेंडू 1 टू गो. यश न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. फेकायचा चेंडू होता. इथे कॅच झाले. ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बाल वाचवले गेले. डोक्याची घंटा वाजली जरूर होती. सिंगल धाव. ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 ऑन बोर्ड. श्याम गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती. इथे घडलंय काय? बॉल परार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दुसरा चेंडू. यश स्ट्राईक एंड वरती. भीमर चेंडू. भीमर चेंडू. इथे घडलाय काय? अजून एक धाव होईल का? अजून एक धाव. इथे घडतोय काय? भागम भाग. ये हरिनाथ जगन्नाथम प्रेमातम. ये क्या हुई? फिर हेरा फेरी. ही रील व्हायरल होईल यात शंका नाहीये. त्यांच्या मागे झेल टिपल्यानंतर खरं तर आनंद व्यक्त केला होता महेंद्र ठाणगेनं, परंतु त्यानंतर बॉल त्याने फेकून दिला आणि अक्षरशः आता इथे जवळ 3 धावा ऐकवण्याचा प्रयत्न होता. टोटल 4 रन इथे मिळतील आणि त्या बुळचकी काय धावफलक आता पुढे सरकतोय. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आर्यन फ्रीडचा चेंडू. मोहन एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. चौकार सुद्धा आलाय. आता पाहू शकतो फ्रीडची संधी आहे. आता चेंडू आलाय. डॉट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फसलाय. डॉट बॉल. 2 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन आलाय. फुलटॉस चेंडू. ऑन साइडला टर्न केलाय. फुल फटका बसलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा झाली वेगाने कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होता पण नाकार दिलाय. 2 धावा. 38 धाव संख्या. स्कोर बोर्ड वरती 3 चेंडू फेकलेत. चौथा चेंडू. स्ट्राईक वरती मोहन. आता प्रहार करण्याचा कोशिश होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता फलंदाज होतोय बाद. यश बॅक टू बॅक आउट.
यंगस्टर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये करण भोपी. लास्ट चे 2 चेंडू शिल्लक. मोहन अजून एक चेंडू येतो डॉट. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू एज होती. पाठीमागे गेला चेंडू जरूर. शॉट टर्मिनला गेला होता. आता धाव बाद. करण भोपी ऍक्ट आउट. 41 धाव संख्येचा टार्गेट करायचा आहे. जयरमान कानूर विरोधात सोनिवली. कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. जर बीड इनिंग मध्ये टॉस संपन्न झाला नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आणि आता जर खेळपट्टीवरती दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल जर आदळला तर पॅनल्टीला दोन्ही संघाला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. जर एखादा संघ पोचतोय आणि एखादा संघाचा कॅप्टन नसेल तर जो संघ नसणार आहे त्याचा कॅप्टन नसेल त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे विनंती आहे. सोनेल टीमचे कॅप्टन पोहोचलेत. टीम कानूर संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. डीजे मास्टर थोडंसं आवाज द्या. कानूर टीम कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. या ऐकूया मॅडी सरांचा आवाज. डीजे धुळे याचा आवाज आपण सर्वजण ऐकत होतो. फार कमी वेळेमध्ये आणि फार कमी वयामध्ये हा समालोचक या क्षेत्रामध्ये त्याने पहिलं पाऊल टाकलेलं आहे. पुढील त्याच्या वाटचालीसाठी त्याला आपण शुभेच्छा देऊ. आणि मॅचच्या दिशेने जाणार आहोत. एका बाजूला जय श्रीराम वराडे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे जय हनुमान जांभळे. 40 धावा बनल्या गेल्यात. 41 धावा संख्येचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला विजय आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र ठाणगे.
आघाडीचा गोलंदाज तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी टीम वराडे संघाच्या वतीने देण्यात आलेली आहे, तो गोलंदाज ओमकार. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम लेट्स प्ले गेम ऑन. एक्केचाळीस धाबा म्हटल्यानंतर 8.20 या गतीने धाबा संख्या धावफलकावरती बनवावे लागणारे आस्किंग रन रेट या ठिकाणी आपण पाहतो. स्ट्रायकेटला महेंद्र. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल यावेळेस कबा पॉइंट मधून गॅप मधून काढलाय. बॉल चालला डीप मध्ये. दोन क्षेत्ररक्षक पाठीमागे लागलेत, परंतु अखेर बॉल मात्र थांबणार नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली आर्यन. खरं तर आपण पाहिलं तर धाबांची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये झाली नाहीये. आर्यनचं असं म्हणणं आहे की अगदी आपण पाहिलं तर मोहन कोंडिलकर, नितेश जे सारखे फलंदाज जे सलामीला आले असते तर कुठेतरी धावसंख्या वेगळी पाहायला मिळाली असती. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज थोडे स्कीड झालेत, परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. ग्रामीण टेनिस cricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑफिशियल अपडेटर सूरज धुळे आणि ऑफिशियल कॅमेरामॅन ओमकार सावंत यांचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे. आज आपण पाहिलं तर ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत दत्ता कडवसर, विष्णू शिंदे सर असतील आणि योगीराज महाराज बुटेरे सर कल्याण ग्रामीणचे पंच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचंही मनपूर्वक स्वागत करणार आहोत. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आज राहुलजी चव्हाण सर सलग दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या समावेश जॉईंट आहेत, कारण पहिल्या दिवशी आपण मनीषजी बागळे सरांचा आवाज ऐकला. अंपायर सिग्नल 4 धाबा. नऊ धाबा धावफलकावरती आहेत. 8.20 गतीनं धावसंख्या चेस करायची आहे. ती टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभळे संघाला. या दरम्यान बुडवून खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. लाईन खराब आहे, पंच दर्शवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती 8 होते आणि 10 धावा धावफलकावरती. 41 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच जय हनुमान कानोर वर्सेस सोनिवली या दोन टीमने मॅच आपण पाहणार आहोत. या दरम्यान बागी चाललाय. स्कूप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. पाण्यात स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु जमलं नाहीये. महेंद्र ठाणगे बॅट चेंडूचा काही संपर्क नाहीये तोपर्यंत. व्हाईट बॉल. फक्त आणि फक्त केवळ 2 चेंडू आपल्याला पहिल्या षटकातील पाहायला मिळालेत, जे मात्र लिगल डिलिव्हरी आहेत. 2 चेंडू आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. महागड षटक म्हणता येईल. जय श्रीराम क्रिकेट संघ वराडे या संघाच्या वतीनं विष्णू शिंदे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जे ऑफिशियल पंच आहेत. फुल टॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये अंदाज घेता घेता आपण पाहिलं तर एक खेळाडू स्कीड झालेला आहे. कदाचित त्याला अनुमान लावता आला नाहीये. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत ते महेंद्र ठाणगे आणि त्याच्या साथीनं विजय. खर तर महेंद्र ठाणगे यांनी आपण पाहिलं तर क्रिकेट नुसता खेळला नाही आहे,
तर क्रिकेटला मात्र जगण्याचं काम, जपण्याचं काम महेंद्र ठाणगे या खेळाडूच्या वतीने आपण पाहतोय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट सुद्धा भरपूर या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा रिस्पेक्ट करणं या खेळाडूला चांगलं माहिती आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगती पथावरती धावांना या ठिकाणी गती देण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक कवाच्या दिशेने चेंडूला हलक्या हाताने उडवलाय. सॉफ्ट हँडने बॉल जाईल सरळ पॉइंट टू बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार दणदणीत चौकार. महेंद्र ठाणगे याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. 40+ चे ते खेळाडू आहेत. 45 हे त्यांचं रनिंग वय. चांगलं क्रिकेट आहे. एखाद्या यंगस्टरला लाजवतील असं क्रिकेट सध्या तरी त्यांनी खेळलेलं आहे. आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार. या ठिकाणी महेंद्र ठाणगे अँड ऑल टीमने अर्थ केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण 24 बॉल आणि आता विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे, माफ करा. 21 धावा ऑलरेडी झालेले आहेत. थोडस करेक्शन होतं. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती पुरवतात वेदांत परटोळे. सो 20 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅन्युअली स्कोरर म्हणून त्यांची एक खासियत राहिली आहे 3 दिवसामध्ये. वेदांत परडोळे ऑनलाईन स्कोरर आमचे ऑफिशियल सुरेश धुळे देखील चांगली तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाज झाले तर या दरम्यान नितेश कोंडिलकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू डॉट आलेला. हो, यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. म्हणजे नाबात जय. काय जबरदस्त बॅटिंग ते करतायत. महेंद्र ठाणगेला साथ देण्यासाठी मात्र बॅक टू बॅक त्या दिशेमध्ये खेचलेला फटका आपण पाहतोय. मोहन कोंडिलकरचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेले आहेत आणि आता बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. थँक्यू. या दरम्यान आपण पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सदानंद कसरू मेहेर यांचे चिरंजीव नवीन सदानंद मेहेर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओ, या दरम्यान लाईन चांगली आहे. अप्रतिम हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नितेश कोंडिलकरचा धावा कमी आहेत म्हणजे त्याचा बचावात्मक या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची होती. कदाचित त्या धावा तुम्हाला वाचवायच्या होत्या. याच अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला. विष्णू शिंदे
डान्सिंग अंपायर म्हणून त्याची एक ओळख आहे ठाणे रायगड मध्ये आणि आता सध्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु अगदी सामना या ठिकाणी खुला करण्याचा प्रयत्न महेंद्र ठाणगे आणि विजय या दोन खेळाडूंचा एक चांगली पार्टनरशिप अद्यापपर्यंत त्यांनी बिल्टअप केलेली आहे. 31 धावा फलकामध्ये आहेत. फक्त आणि फक्त केवळ 10 धावांची गरज आहे. दहा धावाची गरज या मॅच मध्ये असणार आहे आणि स्ट्राईक एंडला महेंद्र ठाणगे गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. न्यू बॉलर करण भोपी. करण भोपी हा गोलंदाज आपण पाहतो आणि त्याचे वडील अनिल भोपी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 18 चेंडू 10 धावांची गरज. हो पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक पाहावं लागेल. उंची जास्त आहे लांबी किती आहे परंतु लांबी देखील कमी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी मिस्टामिक स्ट्रोक म्हणावं लागेल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. महेंद्र ठाणगे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम जांभळे संघाला. महेंद्र ठाणगे असतील प्रवीण असतील असे सगळे सिनियर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. कदाचित म्हटलं जातं ना की तलवार जुनी आहे परंतु धार कायम आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं असतं आणि याच दोन्ही खेळाडूने मात्र अक्षरशः अगदी आपण पाहतो मैदानं गाजवलेली आहेत. 31 धावा धावफलकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज ठिकाणी महेंद्र ठाणगे बाद झालेला आहे. करण भोपी ओव्हर द विकेट. ओ यावेळेस फन्नाट बेग शॉट ऑफ गुड लेंथ. अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय. पडल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाने कलेक्ट केला आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे चांगली गोलंदाजी. कमबॅक करावा लागेल. निर्णायक षटक. धावा कमी आहेत परंतु त्या धावांना रोखण्यासाठी हे प्रयत्न करा बेस्ट लागणार आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज करण. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि आता बॉल चालला सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा दर्जेदार चौकार. फक्त आणि फक्त आता केवळ 6 धावांची गरज. विनिंग स्ट्रोक आणि जय हनुमान क्रिकेट संघ जांभळे हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जय श्रीराम वराडे.